नीट पेपरफुटी प्रकरणात नवी धक्कादायक माहिती हाती आली आहे। करिअर काउन्सिलिंगच्या नावे विद्यार्थ्यांचं एक सर्कल तयार झालं होतं। आरोपी शुभम खैरनारनं करिअर काउन्सिलिंगच्या नावानं हे सर्कल चालवलेलं होतं। पुण्यातून खैरनारकडे कुरिअरद्वारे पेपर आला होता। खैरनारनं पेपरची टेलिग्राम ॲपद्वारे हरियाणामध्ये विक्री केली। पेपर विक्री करून धनंजय लोखंडेनं लाखोंचा व्यवहार केल्याचं उघड झालंय। पेपर विक्रीनंतर टक्कल करून पलायन करायचा लोखंडेचा प्लॅन होता। पेपर फोडण्यासाठी परराज्यातल्या विद्यार्थ्यांचं एक नेटवर्क तयार करण्यात आलेलं होतं। तर पेपरफुटीसाठी परराज्यातल्या विद्यार्थ्यांचं एक नेटवर्क तयार करण्यात आलेलं होतं। एक धक्कादायक माहिती हाती आलेली आहे। करिअर काउन्सिलिंगच्या नावाखाली हे विद्यार्थ्यांचं सर्कल तयार करण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये परराज्यातले विद्यार्थी देखील होते। पेपर विक्री करून धनंजय लोखंडेनं लाखोंचा व्यवहार केल्याचं उघड झालंय आणि शुभम खैरनारनं टेलिग्राम ॲपद्वारे हरियाणामध्ये पेपरची विक्री केल्याचं देखील समोर आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।